नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये DPSLचं सिद्धिपत्रक आलेलं आहे 12/8/2024 म्हणजे हे कालच आलेलं आहे 12/8/2024ला. तर यामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी गट क या संवर्गातील पदाची सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात क्रमांक 1 सन 2024 न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील सरळ सेवेतील 125 रिक्त पदांसाठी पदभरतीसाठी दिनांक 5/2/2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. आता एवढं सारं वाचून दाखवत नाही विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये शॉर्ट तुम्हाला सांगतो. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक ACBC वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे म्हणते. दरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाल्याचे नमूद करून सदर जाहिरातीकरता इतर मागासवर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार शासन पत्रक गृह विभाग क्रमांक FSSL 423 12/8/2024 अनुसार म्हणते दिलेल्या सूचना विचारात घेऊन खुला व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांना इतर मागासवर्गाचा दावा उपलब्ध करून खाली दिलेल्या विविध मुदतीत विकल्प सादर करण्याची संधी देण्यात येत आहे म्हणते. म्हणजे ज्यांनी ओपन मधून वगैरे फॉर्म भरला असेल त्यांना जर राखीवचं जर जात प्रमाणपत्र त्यांना मिळालं असेल तर त्यांनी आता 14/8/2024 ते 18/8/2024 पर्यंत अर्ज ते परत त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकते म्हणते. आणि त्याच्यामध्ये अजून नवीन एक चांगली गोष्ट यांनी सांगितलेली आहे की नवीन सुद्धा अर्ज तुम्ही भरू शकता. त्याच्यामध्ये म्हटलं आहे त्यांनी ज्या उमेदवाराकडे त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशा इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता नवीन अर्ज सादर करण्याची संधी खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. जाहिरात क्रमांक सन 2024 यामध्ये सर्व अटी व शर्ती तसेच शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा ह्या मूळ जाहिरातीप्रमाणेच जशा तशा लागू राहतील. म्हणजे जाहिरातीमध्ये कुठल्याच प्रकारे बदल होणार नाही, फक्त तुम्ही नव्याने अर्ज सादर करू शकता. तर त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी दिला त्यांनी 19/8/2024 ते 23/8/2024 पर्यंत आणि त्याच कालावधीमध्ये परीक्षा शुल्क सुद्धा भरण्याचा त्यांनी दिनांक ठरवलेला आहे. तर अत्यंत चांगली गोष्ट आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा फॉर्म वगैरे भरण्याचा राहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे ज्या उमेदवारांनी महिला पदवीधारक अंशकालीन प्रकल्पग्रस्त व खेळाडू या समांतर आरक्षण वर्गातून यापूर्वी आवेदन सादर केले आहे, सदर आरक्षित पदे रद्द झाल्यामुळे मूळ जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अराखीव पदाच्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या सदर उमेदवारांचा अराखीव पदासाठी विचार करण्यात येईल. जर त्यांची राखीव पदातच शिल्लक राहिले नाही तर त्यांना म्हणते अराखीव मधून सुद्धा ते जागा देऊ शकते. पण तुम्हाला तेवढे मार्क्स घ्यावे लागेल. तर मित्रांनो अशी जाहिरात होती, तर ते तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या. आणि याच्यामध्ये नवीन गोष्ट एक चांगली झालेली आहे की नवीन विद्यार्थी सुद्धा याच्यात फॉर्म भरू शकते. तर ठीक आहे मित्रांनो, वाचून घ्या.